आज आपल्या या करवीर नगरीमध्ये आलेले आहेत। ही करवीर नगरी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची नगरी आहे आणि ज्यांनी आरक्षण दिलं यांची नगरी असणार हे कोल्हापूर आहे। त्यामुळं जरांगे पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी हजारोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। भैया भैया वायरलेस माइक द्या, वायरलेस वायरलेस वायरावाला नाही पाहिजे, वायरलेस। भाषण सुरू होण्यापूर्वी राष्ट्रमाता जिजाऊ अकॅडमी तळेगाव तालुका भुजबळ या राष्ट्रमाता जिजाऊ अकॅडमीचे हे सर्व विद्यार्थी जिजाऊ मंदिरामध्ये आणि मग मनोरंजनाचे सभा सुरू होईल। मनोरंजनाची पहिली स्टेजवर आल्यानंतर पाटील ऑफिशियल पेज आहे फेसबुकला 1,83,000 वाला आणि 4,40,000 वाला इंस्टा मनोज जरांगे पाटील ऑफिशियल सगळ्याला विनंती करा। स्फूर्ती शक्तीने पुत्र शिवाजीला अभिषेक केला साक्षेपाने तुका पुरुषा कौशल्य घरी माता ते घरी हाताशी सामान्य होता, घरी हाताशी सामान्य होता, महत्वाला त्याला नाही होता। देशमुखीपुढे केवळ तुमचे विचार हा उच्च जिजाऊंचा शिवप्रभू ठाईची अवती महान, शिवप्रभू ठाईची अवती महान आक्षेची देण जिजाऊची कोटी कोटी नमस्कार थोडक्या मातेला उन्हे तुलनेला विष वाटे, उन्हे तुलनेला विष वाटे। जय जिजाऊ, जय शिवराय। या ठिकाणी मान्य मनोज जरांगे पाटील साहेब यांचं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। या ठिकाणी उपस्थित सर्व मराठा बांधवांचं सहर्ष स्वागत। मनोज जरांगे पाटील साहेबांचं एक फेसबुक पेज आहे, त्यावर लाईव्ह हा कार्यक्रम सुरू आहे। पेजचं नाव आहे मराठा मनोज जरांगे पाटील साहेब ऑफिशियल, मनोज जरांगे पाटील ऑफिशियल। 1,80,000 1,80,000 याला व्ह्यूअर्स आहेत, फॉलोअर्स आहेत। सगळ्यांनी वाट सोडा, जरांगे पाटील साहेब येत आहेत, वाट सोडा जरा। स्टेजवर संबंधित व्यक्ती जातील। या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांचं स्वागत होणार आहे। छत्रपती शाहू महाराज यांचे पुतळा फेटा, कोल्हापुरी फेटा, या फेट्याने त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। उपस्थित मान्यवरांना आणि सर्व मराठा बांधवांना स्थानापन्न व्हावं असं मी विनंती करतो। आहे त्या ठिकाणी आपण स्थानापन्न करायचं आहे। या ठिकाणी लायसन्स पडलेलं आहे, प्रशांत पाटील आणि ऋतुजा पाटील लायसन्स स्टेजच्या उजव्या बाजूने घेऊन जायचं आहे। एक मराठा, एक मराठा। अरे तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? स्टेजवर कुणीही जाऊ नका। एक मराठा, एक मराठा। जरांगे पाटील साहेब आपल्याला सर्व नमस्कार करत आहेत। सर्वांना नमस्कार करण्याच्या जरांगे पाटील साहेब या ठिकाणी आहेत। गेल्या 11 महिने हा मराठा समाजाचा लढा हे या ठिकाणी लढवत आहेत। यानंतर जिजाऊ वंदना होणार आहे। लहान मुली आपल्या शाळेच्या जिजाऊ वंदना होणार आहे। स्टेजच्या त्या बाजूला कोणी गर्दी करायची नाही। नमस्कार स्थितीमध्ये उभं राहायचं आहे। सर्वांनी हात ओळखला आहे।
या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी माननीय जनार्दन पाटील साहेब यांचा सत्कार आणि स्वागत सर्वांच्या वतीनं सत्कार आणि स्वागत उमेश पवार हे करतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन माननीय जनार्दन पाटील साहेब यांचा सत्कार आणि स्वागत आपण छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा पुस्तक देऊन आपण करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यांच्यासोबत मराठा महासंघाचे उपाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय वसंतराव मोहित साहेब उपस्थित आहेत. कोल्हापुरी फेटा सुद्धा त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे. विजय असो. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी येत आहेत माननीय मनोज जरांगे पाटील साहेब. एक करा. हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराज कोल्हापूर नगरीतील जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना माझा मानाचा देश राजश्री शाहूराजे यांच्या चरणी नमस्कार होतो. आणि आज आपली शांतता रॅली कोल्हापूर शहरात निघाली. मराठा आरक्षणाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. फक्त सगळ्या सोयीची अंमलबजावणी राहील. नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे. पुन्हा एकदा 6 महिन्याचा मुदतवाढ शिंदे समितीला दिली. त्या लवणीचं जंगल एवढा पुस्तक एवढा खंड होतो. चल ऐ भाऊ इकडे बघ ना. ऐका हे 2 परवा काय नेम त्यांना कोणाकोणाला यायचे. व्यासपीठावर पहिले चलत मामा समाजाला काय नाही हे बघायला लागला. वर येता त्याला व्यासपीठावर खुर्चीत पण त्यांना याला वर या ना. एवढं काय मी मग काही वर या एवढं आता काय करायचं. सगळ्या शहरांची अंमलबजावणी पुन्हा करायला. एकदा सगळ्या शहरांची अंमलबजावणी झाली की मराठाच्या आरक्षणाचा प्रश्न कायमचा निकाली निघाला. आणि ती घेतल्याशिवाय मी थांबत नाही. सरकारला काय ताकद लावायची ते लावू द्या. वेळ आली ना तर गोडीना त्यांना सांगतोय आरक्षण द्या म्हणून. हात जोडून सांगतोय, उपोषण करून सांगतो. शेवटी नाहीच ऐकलं तर मला तुमच्यासाठी पर्याय नाही. मग तुम्हाला न्याय पाहिजे असला गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे करायच्यासाठी यांना पाडावंच लागणार आहे. दुसरा पर्यायच मराठ्यांसमोर उभा नाही. माझ्या सूचना शेवटचा पर्याय तेवढाच विनंती करून द्या म्हणतो आपण. जर ते देणार नसले तर आपल्याला पाडायच्या भूमिकेत यावं लागणार आहे. जसे आता लोकसभेला पाडले तसे पुन्हा एकदा विधानसभेला सगळे पाडावे लागणार. त्याशिवाय पर्याय नाही. नक्की या मग 29 अंतरवाली पाडायचे बोबा करायचे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी प्रत्येक गावातून 29 ऑगस्टला अंतरवाली. आज तुम्ही संकटातला महापूर या शाहूनगरीला पूर्ण वेळले
कोल्हापूर जिल्हा दुष्काळापेक्षा भयानक पाण्यामुळे दिसायला लागला आणि येताना रस्त्याने बघितले त्यात परत स्टेडियम त्याला पण आग लागली भोसले साहेबांच्या दारू दुहेरी संकटात आपली कोल्हापूर नगरी. आम्ही आता शेतकऱ्याचा नुकसान येताना लक्षात आलं ऊसाला जास्त परिणाम दिसला नाही. मध्ये असं माहित नाही मध्ये असू शकतो कडेना रस्त्याच्या बघितलं तर बाकीचे जे छोटे पीक आहेत त्यांचा पूर्ण समस्या झालायला मला कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना एक विनंती करायची कशाचे राजकारण नका करत. जातीचा विषय आला जरा पकडून पडत आणि शेतकऱ्यांचा विषय आला की बाहेर निघत. त्या धरणामुळे तुमचं प्रत्येक गोष्टी नुकसान होते. त्या धरणाचा याचा भाग आहे नावच घेणं अवघड मला पाठच आहे 4-5 वेळ त्याला मला तो विकतदारा खरेदी होती मी घेत होतो सगळ्या विकतदारा खरेदी करतो. जर आपलं एवढं वापरलं होणार असलं तर उघड्या डोळ्याने कवर बघणार आहेत आपण. त्या धरणाच्या पाण्यामुळे जर आपले शेतकरी उद्ध्वस्त होणार असतील तर त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे. आणि सरकार दोन्ही मिळून काढत नसले तर जनतेने काढला पाहिजे. आपण सगळेजण ताकदीने एकत्र येऊ या धरणाचं काहीतरी सुविधा लागलं. आता सरकार पंचनामे करण्याचं 2 वर्ष झाली. किती नुकसान झालं काय झालं तर दुसरा पूर्वी पहिल्याच पुरात झाले ते काय मिळाले नाही. अरे मग तो झाला ताका काढू काय सगळे घातले दिवस लोक जरा जागे करा. कारण कोल्हापूर खूप संकटात सापडले. सांगली सुद्धा त्यांनाही पूर्ण पुराणा त्यांच्या शेताचा कार्यक्रम होता. जर आपल्या आई बाबांनी कष्ट केले आणि ते पिकच उद्ध्वस्त होणार असतं त्याच्यामुळे होतंय त्याला ठेप्याला आणलं पाहिजे. हे आरक्षणाचा जरा विषय सांगला ना मी खरंच सांगतो फक्त साध्या त्या धर्माकडे बघू आपण. मी पण येतो कारण शेतात काहीच नाही राहिलं. एकीकडून आरक्षण नाही दुसरीकडून शेती साथ घेते. शेतीला थोडी साथ दिली तरी यांचं पाणी आपल्या राहणार येते. म्हणजे बागायती झाली त्यांची आणि पिकं झाले आपले. पाणी आमचं आमच्याच शेतात घुसविले त्यांनी. याच्यावरती बारकाईला विचार आपण करणं गरजेचं. आरक्षणाचा विषय सोडून द्या. तुम्ही 10 असले 10 लाख टाकले काही म्हणून जर आरक्षण मराठा दिल्याशिवाय सोडीतच नाही. त्याची जाती नाही. मराठ्यांबरोबर मुस्लिमांचा नंबरचा प्रश्न होतो. त्यांच्याही आरक्षणात हात घातला. यावेळेस सरकारनं त्याही बाजून आपल्याला घेतल्या. त्याही बाजूला विरोधी पक्षाचेच माय मागा लावले. त्यांनी सत्ताधारी सगळे तेही माझ्या पाठीमागा लागले. मी केलंय काय मला हेच कळायला. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही सरकारची भूमिका आहे. आणि माझी इच्छा माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांची इच्छा आहे त्यांचा पक्ष आणि त्यांचा मोठा करायचा. माझं स्वप्न आहे माझी जात आणि माझ्या जातीच्या बरोबर मिळालं. आता आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही. आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही. पण त्यांनी नाही दिल्यावर पर्याय काय. 42 वर्ष झाले ही संघर्ष सुरू आहे. अण्णासाहेब पाटलांपासून खालाडा सुरू. मग आता हे देणारच नसले तर मराठ्यांमुळे पर्याय काय.
मी तर वारंवार सांगतोय, उपोषण करतोय की मला राजकारणात किंवा माझ्या समाजाला द्यायचं तुम्ही आरक्षण द्या. आता हे देतच नाही. उलट त्यांनी काही आंदोलनाच्या टोळ्या तयार केल्या बदनाम करण्यासाठी किंवा आपल्या विरोधात आंदोलन करण्यासाठी मराठ्याचे काही समन्वय फोडले, त्यांनी काही संघटना पण फोडल्या. हे कुठाने करण्यापेक्षा सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे. मग आता हे जर ते करत असले तर सरकारमध्ये गेल्याशिवाय गरिबांना पर्यायच नाही. आणि यावेळेस सगळ्यांची इच्छा आहे, कोल्हापूरकरांची आहे का? एकोणतीस ऑगस्टला तुम्ही आंतरवादी लिहा. आता उपोषण करून परत चालताय. सकाळी सलाईन पुसली डॉक्टरला गेला सलाईन पुढे लावलं. सगळ्या शिराला सलाईन लावलेलं नाही आहे तेवढे. कोणत्या शिराला सलाईन लावली की दुसऱ्या शिरातून पाणी बाहेर येतं त्या सलाईनचं. इतक्या कोणत्या शिरा झाल्या. आणि आता मला त्या पायऱ्या पण नाही चढता येत, इतका त्रास होता. त्या शेवटच्या उपोषणामुळे अगोदर बरं होतं, पण आता शेवटचं केलं तेव्हापासून खूप त्रास व्हायला. माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती, एकदा मुलाला दिवस आपल्या लेकराच्या जातीच्या बाजूला उभा, एकदा आयुष्याचं आरक्षण त्यांना देऊ. कारण या संघर्षात कोणी पडतच नव्हतं. ओबीसी आरक्षणात वेगळं म्हणायचे किंवा काही म्हणायचे, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण याच्यात कुणी भागच घेत नव्हतं. आता आपण याला ताकद लावली तर थोडा अंतिम टप्प्यात येऊन ते थांबले. जर मराठ्यांनी ताकदीनं ताकद लावली तर सगळ्या मराठ्यांना या राज्यातल्या ओबीसीतूनच आरक्षण मिळणार. आणि कोणाच्या बापाला उडणार सुद्धा नाही. कारण आपण 10% न मागितलेलं आपल्याला दिल्यामुळं आपलं ईडब्ल्यू सुद्धा त्यांनी घडवलं. आणि 10%च्या 80-80च्या आरक्षणाचा सुद्धा पोरांना फायदा यासाठी घेता येत नाही की व्हॅलिडिटी लवकर दिली जात नाही अधिकाऱ्यांकडून. त्यांचेच अधिकारी आणि त्यांचीच सत्ता असल्यामुळं त्याची व्हॅलिडिटी होत नाही, लवकर मिळत पण नाही. जातीवादी काही अधिकारी मिळू पण देत नाही. कारण मराठ्यांच्या पोरं मोठे होऊ नये की अधिकाऱ्यांपासून म्हणजे काही जातीवादी अधिकाऱ्यांपासून मराठ्यांच्या काही नेत्यांना वाटतंय की मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे. म्हणून आता आपणच हे काम हातात घ्या. आपणच घराघरातले सगळे मराठी एकजूट व्हा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य मराठ्यांनी पुन्हा एकजूट करा. जर राजकारणाच्या नादी लागला तर त्यांच्या दबावात जर आला तर तुमच्या लेकराचं तुम्ही आयुष्याचं वाटोळ करून बसा. त्याला कोणीही जबाबदार राहणार नाही, कोणीच. म्हणून तुम्हाला विनंती आहे की घराघरातले सर्वसामान्य मराठी एक व्हा. पक्षाला पक्षाच्या नेत्याला मोठं करत बसू नका. आपल्या जातीचे पोरं आपल्याला मोठं करणं आपल्यावरती जबाबदारी आहे. आपण जर प्रत्येक वेळेस नेत्याला पाहुणा म्हणत बसलो किंवा आपल्या जवळचं जर म्हणत बसलो तर प्रत्येक वेळेस तोच मोठा होणार आहे. आणि पोरं आपले सुशिक्षित बेकार म्हणून घरात बसणार आहे. आपण पोरं फक्त शिकवले आणि ते सुशिक्षित बेकार झाले. यांना जर तुम्हाला नोकऱ्यामध्ये बघायचं असेल, उच्च शिक्षणात बघायचं असेल तर आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि ज्या नेत्याला आपण मोठं करतो तो नेता आपल्या बाजूला बोलायला तयार आहे. मग त्याला मोठं करण्यापेक्षा आपल्या जातीला आणि आपल्या जातीच्या पोराला मोठं करायला तुम्हाला अडचणच आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता हे ठरवलं पाहिजे. कारण पोरं श्रीमंत मराठीचे असो किंवा गरीब मराठीचे असो, शेतकरी मराठीचे असो किंवा नोकरदार वर्गातल्या मराठ्यांचे असो, आरक्षणाशिवाय त्यांना पर्याय करा. हे ज्यावेळेस घराघरात जाईल त्यावेळेस मराठ्यांना रायगडला सुद्धा ओबीसीचं आरक्षण मिळेल. कारण या कोल्हापूरवर 2 संकट आहेत. त्यामुळे कोल्हापूरचा समाज, कोल्हापूरची जनता खचल्यासारखे वाटायला लागलं. या संकटातून बाहेरच निघता येत नाही. एकीकडून आरक्षण नाही, दुसरीकडून राजकीय नेते सुरू देत नाहीत आणि तिसरीकडून या पुरानं प्रत्येक वर्षी शेतकऱ्याचा घात करत आला. प्रत्येक वर्षी पिकांचं नुकसान होतं आणि सरकारही भरपाई देत नाही. पंचनामे सुरू झाले का? नाही.
हे असं सर नका आता लगेच आचारसंहिता लागला ते परत म्हणणार आचारसंहिता लागली झालंच मराठ्याचं शेतकऱ्याचं वाटलं यांना काय त्या तळ्याकडेच बघावं लागत कळत मराठा ते तळ्याने ठिकाणा खाली दोडीत न्यावं लागणार आपल्या त्याच्या हाती आपल्या मालावर कमावून भुले गेली त्याच वेळेस होऊ द्यायला नको पाहिजे महाराष्ट्राला काय आहेत त्या पाण्याचा आपल्याला काहीच फायदा नाही आणि माघारी तुमचा आवाज येते जाताना तुमचं जाताना येताना माघारी घ्यायचे काय ते कळलं मला गाडी होतं त्याच वेळेस तुम्हाला गावागावात सुद्धा कार्यक्रमासाठी समाजापर्यंत जाता आलं पाणी वसरायला वेळ लागला तसंच सांगली सुद्धा झालं सांगली सुद्धा आम्हाला हेच सांगितलं की आम्हाला गावागावात लोकांपर्यंत नाही जात आलं कारण 20-20 दिवस पाण्याचा 30-30 फुटाचा थर होता खरंच कमाल आहे तुमची त्या संकटातून सगळं आपले कोल्हापूर नगरी सुद्धा बाहेर निघाले बाजार समाज एकमेकाला मदत करत जा संकटाच्या वेळेस कारण ते पाणी टीव्हीवरती बघितलं ना तर तिकडं भयानक वाटायचं त्यामुळं कोल्हापूर यावेळेस आपल्याला घ्यायचं सुद्धा नव्हतं तर जाता जाता जाणार आहे म्हणून आपण ते करलं कारण तुमच्यावरच संकट कोसळलेलं आहे आणि एवढं मोठं संकट असताना ते पाणीच भयानक टीव्हीवरती दिसायचं असं वाटायचं ना काय होतंय आणि काय नाही त्या धरणाचा खरंच बघा सगळा महाराष्ट्र तळतळ करतो तुमच्या घरात पाणी शिरल्याच्या नंतर तुम्हाला कोल्हापूर या शाहूनगरीतून दिसत नसेल तर ज्यावेळी टीव्हीवर पाणी बघायला सुरुवात करते ना सगळा महाराष्ट्र तळतळ करतो काय झालं असं माणसं कुठं असतील कारण खालच्या तळात धुसतं वर पाणी वर लोक कुठं थांबले असतील सगळे लोक चिंतेत असतील त्यावेळेस त्या धरणाचं काहीतरी बघा ते धरण मात्र धोरणाला लावायला लागतं कारण आपल्या कोल्हापूर आणि आपल्या परिसरातल्या जमिनी त्या वाया पिका सह नाही गेल्या पाहिजे यासाठी काम करावं लागतं मला आता पुन्हा तपास नाही करायचा डॉक्टर मागच उभं राहिला त्याच्यामुळं तुमचाही जास्तीचा वेळ घेत नाही तुम्हाला फक्त एकच विनंती करून सांगतो मायबापाची आरक्षणाची लढाई जिंकायची हार मानायचे नाही मी मानत नाही तुम्ही सुद्धा मानायचं नाही तुम्ही तर राजश्री शाहू महाराजांच्या शाहू नगरीचे मराठे ज्या राजानं या देशातल्या सगळ्यांना आरक्षण दिलं मग त्याच्यात मराठा सुद्धा होता मराठा या जातीयवादी काही लोकांना मुद्दाम बाहेर काढला नसता राजश्री शाहू महाराजांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलं होतं ते आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवायचं त्यासाठी पुन्हा एकदा ताकदीनं आपण सगळे कोल्हापूर जिल्ह्यातले मराठे ताकदीनं पेटून उठा कारण ही लढाई आपल्याला जिंकायची आणि ती लढाई मी तुमच्या जीवावरती लढतोय आपण खूप संख्येनं जमला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय